नमस्कार, मी ओम आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की मी वृंदावनला आलो आणि मग मी प्रेम मंदिरला पण आलो होतो. तर चला मग बघू काय काय केलं आम्ही प्रेम मंदिरमध्ये. पहिले तर आम्ही बाहेर आल्यानंतर पहिले फोटो वगैरे काढले आणि मग चला हिंडायला म्हटलं. मग आम्ही फिरायला सुरू केलं आणि मग पहिलीच गोष्ट अशी खूपच भारी बघितली की आमची डोळे चकित झाले. मग काय, जेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला होता इंद्राचा अभिमान तोडण्यासाठी, तर ते इथं दृश्य दिसत होते आणि खूपच भारी होतं. मग काय, इथं आम्ही परत बघितलं की ते रासलीला श्रीकृष्ण आणि राधाराणीचे. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तेवढीच खूपच मजा वाढत होती आणि उत्सुकता पण खूपच वाढत होती. आणि रात्रीला प्रेम मंदिर भारी दिसतं असं आम्ही ऐकलं होतं आणि बघितलं होतं मोबाईलवर. पण आज बघितल्यामुळे खूपच मजा आली. इथं श्रीकृष्णाने अर्जुनाला सार सांगितले होते, ते पण वर्णन केलेलं आहे. आणि रात्रीला खूपच भारी मंदिर दिसते. आणि मग आम्ही शेवटचे असे मस्त व्हिडिओ वगैरे काढले रात्री पण आणि खूपच भारी दिसत होता. मग आम्ही रूमवर आलो रात्रीला आणि आमचा डबल एक दिवस राहायचा असा विचार करून आम्ही राहिलो. मग सकाळी उठल्यानंतर आम्ही पहिले अंघोळ वगैरे केली आणि प्रेमानंद महाराजाचं दर्शन केलं. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही ॲटो शोधला, ॲटो केला आणि मग आम्ही निघालो बरसाण्याकडे. आणि बरसाना इथून 40 किलोमीटर लांब आहे वृंदावनपासून. आणि ॲटोवाले भैया पण खूपच चांगले होते, ते पण आम्हाला मस्त बोलत होते. आणि मग आम्ही पोहोचल्यानंतर गर्दी खूप नव्हती. आम्ही देवाच्या कपाटाच्या पायरी बसत बसलेलो होतो. मस्त लगे पायरीवर बसलो थोडा वेळ. मग मी समोर बघितलं तर समोर खूपच मस्त लगे वातावरण होतं. हे बघा, धुळीत धुळी दिसत होती आणि खूपच मजा आली तिथं पण. मग काही क्षणानंतर आम्हाला एक खूपच मजा आली, कारण हे जे व्यक्ती होता त्या व्यक्तीनं खूपच इथं मस्त कीर्तन केलेले नामाचं. आणि मग आम्ही राधाराणीचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही शिडीने खाली उतरत होतो आणि मग गर्दी खूपच होती. आम्हाला खूपच दाबलं. मी तर त्या बॅरिगेटला दाबून खूपच चपलं होतं, पण ठीक आहे, दर्शन झालं, खुश होतो मी. आणि मग आम्ही बाकी बिहारी मंदिराला आलो. दर्शन झालं पण थोड्याच मिनिटात कपाट बंद झाले. दुपारी मंदिर बंद असल्यामुळे आम्ही संध्याकाळी राधारमण मंदिराला आलो. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही परत मग रात्रीला इस्कॉन टेम्पलला आलो. इथं पण खूपच बघण्यासारख्या गोष्टी येतात. आणि मग आम्ही इथं खूपच बघितलं, विचार केला आणि आमच्यासाठी नवीन असल्यामुळे आम्ही खूपच आरबळत होतो, पण मस्त होतं. मग काय, बलराम आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि उद्धव आणि श्रीकृष्णाचं पण दर्शन घेतलं. आणि मग राधाराणी आणि श्रीकृष्णाचं पण दर्शन घेतलं. आणि इथं मस्त नामाचा बी जयघोष तर होता. इथं पण खूपच मजा आली. मग आम्ही इस्कॉन टेम्पलच्या पायरीवर बसून मस्त आराम केला आणि मग मग आम्ही प्रेमानंद महाराजाच्या आश्रममध्ये आलो. इथं हिंडायचं कारण एवढंच होतं की इथं दुकान होते काहीतरी, तिथून सामान घ्यायचं होतं. आणि पप्पाचा फोन आला होता, पप्पाने पण व्हिडिओ टाकली होती. उद्या जन्माष्टमी असल्यामुळे आज पप्पाने पाळणा बांधला होता.